नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे कृतज्ञता सोहळा दणक्यात साजरा। महेंद्र शेठ खऱ्या अर्थाने माझा वारसा चालवतोय रामशेठ ठाकूर। रामशेठ यांनी हाताला बोट धरून मला राजकारणात आणले। महेंद्र शेठ घरत लोकनेते तथा माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त शेलघर येथे शुक्रवारी कृतज्ञता सोहळा एमजी ग्रुप तर्फे दणक्यात साजरा करण्यात आला। रामशेठ हे सुप्रसिद्ध उद्योजक असल्याने त्यांचा भव्य सत्कार बांधकाम व्यवसायातील डेल्टा ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीन गाजीपारा डुटे, ग्रुपचे मॅनेजिंग डायरेक्टर ब्रदेशभाई शहा, सोनाली रिअलिटीचे मॅनेजिंग डायरेक्टर मयुरेश चौधरी यांच्या हस्ते एमजी ग्रुपचे प्रमुख महेंद्र शेठ घरत यांनी करून दाखवला। यावेळी रामशेठ ठाकूर यांना गुरु समजून आयुष्याची वाटचाल करणारे महेंद्र शेठ घरत यांनी गुरुदक्षिणा म्हणून रोलेक्सचे अनोखे घड्याळ भेट दिले आणि गुरु शिष्याचे नाते अनोखे असते हे दाखवून दिले। सत्काराला उत्तर देताना माजी खासदार रामशेठ ठाकूर म्हणाले, महेंद्र शेठ यांनी दातृत्वाचा वसा माझ्याकडून घेतला आहे, परंतु तो एक पाऊल पुढे जाऊन माझ्यापेक्षा वेगळे समाजोपयोगी काम करतोय। घरे, बंगले, गाड्या आपल्या सहकार्यांना देऊन त्यांचे आयुष्य उजळत आहे। जे मलाही जमले नाही, सुखकर्त्या बंगल्यावरून दीनदुबळ्यांची, गरजवंतांची तो ज्या पद्धतीने सेवा करतोय याचा मला रास्त अभिमान आहे। त्याने आज कामगार क्षेत्रात जागतिक पातळीवर आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे। बैठका व पर्यटनाच्या माध्यमातून त्याने संपूर्ण जग पालथे घातले आहे, हे कौतुकास्पद आहे। त्यामुळे राजकारणात आमचे प्रवाह वेगळे आहेत, पण नातेसंबंधात ते कधीही आडवे येणार नाहीत याची काळजी आम्ही दोघांनीही घेतली आहे। यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत रामशेठ ठाकूर यांच्या जुन्या आठवणीत रमले होते। ते म्हणाले, रामशेठ ठाकूर हे शेलघरचे जावई आहेत। दिवंगत ज.आ. भगत साहेबांची कन्या शकुंतलाताई त्यांच्या सहचारिणी आहेत, त्यामुळे शेलघर गावावर त्यांचे विशेष प्रेम आहे। भगत साहेबांच्या ओसरीत असलेला रामशेठ ठाकूर साहेबांचा फोटो पाहत मी मोठा झालो। पुढे ते शिक्षक झाले, तेव्हा ते वाशीला राहत होते। त्यावेळी मी त्यांच्या घरी BMTCने जायचो। प्रशांत आणि परेशही तेव्हा लहान होते, त्यामुळे छान गप्पा गोष्टी रंगायच्या। रामशेठ यांनी एकदा आम्हाला चेंबूरला चित्रपट पाहायलाही नेले होते, अशी आठवणही महेंद्र शेठ यांनी यावेळी सांगितली। गेल्या 50 वर्षांपासून त्यांना मी पाहत आलोय। त्यांनी मला अक्षरशः हाताला बोट धरून राजकारणात आणले। माझ्या आजच्या वाटचालीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे, त्यामुळे त्यांचे ऋण माझ्यावर आहे। ते सर्व बाबतीत मोठे आहेत, पण आजही माझे ऐकतात। त्यामुळे राजकीय वादळे किती आली तरी आमचे कौटुंबिक संबंध कायमच मधुर राहतील, असा विश्वासही महेंद्र शेठ घरत यांनी बोलून दाखवला। सध्या मी कामगारांच्या हक्कांच्या लढाईसाठी पूर्वनियोजित बैठकांसाठी जिनिव्हाच्या दौऱ्यावर जात आहे, त्यामुळे 2 जून या रामशेठ ठाकूर साहेबांच्या वाढदिवशी मी प्रत्यक्ष भारतात नाही, त्यामुळे त्यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे। यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्र शेठ घरत यांच्या वाढदिवसानिमित्त काढण्यात आलेल्या सुखकर्ता विशेषांकाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। महेंद्र शेठ घरत जिनिव्हा दौऱ्यावर जाण्यापूर्वी त्यांनी आपल्या 3 सहकाऱ्यांना 4 व्हीलर भेट दिल्या। त्यांच्या चाव्या रामशेठ ठाकूर उद्योजक मयुरेश चौधरी यांच्या हस्ते दिल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर महेंद्र शेठ घरत यांनी हास्य फुलवले। नाना गडकरी यांनी आपल्या सुमधुर आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट अविनाश ठाकूर, मोका मडवी, गुरुजी आणि घरत परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, उल्वेनोड।